सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही कसे आहेत मंडळी? मी तर खूप छान आहे आणि खूप जास्त सॉरी, कारण की रेग्युलर ब्लॉग आणि व्हिडिओ येत नाही आहेत. त्याची एकच कारण आहे की मी गेल्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझं जे टॉन्सिलचा जे त्रास आहे ना ते माझा कमीच होत नव्हता आणि त्यामुळं म्हणजे व्हिडिओ बनवलेले काही व्हिडिओ फक्त आवाजामुळं किंवा काही एडिटिंगमुळं व्हिडिओ राहिले होते. त्याच्यामुळे ते काही मी पोस्ट करू शकले नाही वेळेवर, तरी तुम्हाला बघायला भेटतील थोडे थोडे. तर आज आहेत गौरीपूजन, म्हणजे लक्ष्मी जी यांचं काल रात्री म्हणजे पूजा झालेली आहे. म्हणजे त्यांनी रात्री येतात आणि आज त्यांचं पूजा आरती वगैरे असते आहे. तर मला बोललेली होती माझ्या निलंग्याच्या आजीनं, आमच्या घरी तर नाही आहेत पण जायचं होतं. पण अजून एक प्रॉब्लेम झालेला आहे की माझी तब्येत जशी खराब झाली त्याच्यानंतर आईची तब्येत खराब झाली आणि 2-3 दिवस झाला आता त्याच्यातच आहे. आणि मग आईची तब्येत खराब झाल्याच्या नंतर मग काम कोण करणार आहे? कारण की थोडंसं मला पण विकनेस वगैरे होतं, पण काम तर करावंच लागेल कारण की घरचं दुकानचं वगैरे करून तेन मग त्यात मला टाईम पण भेटला ना एडिटिंगला वगैरे तेन. आणि गाईस तुम्हाला माझा हा फुटेज क्लिअर दिसत असेल तर तुम्ही बरोबर ओळखला आहेत की मी मोबाईल घेतलेला आहे न्यू, पण मी त्याच्यात काही फोटो व्हिडिओ बनवले नाहीत. आणि कारण की तेच मी आजारी ते नव्हते जास्त आणि घाई गडबडीत घेतला होता म्हणून. आणि हे मला भैयानं घेऊन दिलेलं आहे. तर कुठला घेतलेला आहे काय नाही हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मग मी तुम्हाला त्याच्यावर अलग सांगेल शॉर्टमध्ये किंवा दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल जर तुम्हाला पाहिजे असेल की काय काय घेतले काय काय नाही. तोपर्यंतसाठी जर तुम्हाला माझा व्हिडिओ क्लिअर दिसायला का नाही सांगा, दिसायला आहे ना? तर आता तुम्हाला अजून छान छान मजेदार व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर गाईज मग आईची तब्येत खराब असते मग मी व्हिडिओ बनवू शकले नाही, वेळेवर पोस्ट करू शकले नाही. तर ठीक आहे, चला अजून आपले म्हणजे खूप सारे सणवार यायचे त्यांच्यात आपण अजून जास्त छान व्हिडिओ बनवूया. तर गाईज आज आमच्याकडे तर लक्ष्मी मैया येत नाहीत, तर ब्लॉगमध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार आहे की आम्ही पूजन कसं केलं. आमच्याकडे तर येत नाही पण आमच्या घरी म्हणजे पावलं वगैरे लक्ष्मीची पूजा वगैरे केली जाते. मग मी विचार केला की चालू करावं का नाही, कारण की असं काही स्पेशल वगैरे नाही आहे. आणि काही पाहुण्यांनी मला म्हणजे बघायला बोलवलं होतं किंवा पूजाला बोलवलं होतं, पण कामं ते नसल्यामुळं जाऊ शकले नाही. त्याच्यामुळं मग मी विचार केला की म्हणजे काहीतरी तुम्हाला दाखवलं पाहिजे. एवढी मोठी गुड न्यूज पण द्यायची होती की म्हणजे मोबाईल घेतलाय म्हणून, कारण की खूप जण मला म्हणत होते की सगळं चांगलं आहे ऋतिका पण क्लॅरिटी चांगली येत नाही आहे. तर फायनली आता घेतलाच आहे आणि आता तुम्हाला क्लॅरिटीनं माझा चेहरा दिसायला लागलाय का सांगा मला. तर गाईज आता काहीच नाही, आता आपण लक्ष्मीचे पावलं काढून घेऊया, मग आंघोळ करून थोडंसं काम वगैरे करूया. तर मी आज स्वयंपाक बनवणार आहे. आणि हो गाईज अजून एक कारण आहे की मी ब्लॉग चालू करायचं, की आज आहे 5वा दिवस आणि आमच्याकडे गणपती फक्त 5च दिवसाचे असतात आणि आज आहे तो 5वा दिवस. तर आमच्याकडले गणपती बाप्पा आज जाणार आहेत. दुःख तर खूप होत आहे, पण त्यांना आज जर आपण पाठवलं तर पुढल्या वर्षी परत ह्याच आनंद आणि जल्लोषानं आपल्याला त्यांचं स्वागत करता येईल. म्हणून गेल्यानंतर जर माणूस परत आला तर त्याला जास्त उत्साहानं आपण स्वागत करतो आणि त्याची जास्त काळजी घेतो. म्हणून जे होते चांगल्यासाठी होते म्हणायचं आणि हसत खेळत बाप्पाला आपण टाटा बाय बाय करायचं आहे. तर लास्टची आरती सुद्धा ते बघायला भेटणार आहे. जास्त काही बघायला भेटणार नाही, पण जेवढं काही इंटरेस्टिंग दाखवता येईल तेवढं मी प्रयत्न करणार आहे. आणि अजून सुद्धा घसा आहेच थोडासा, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. तर आता आपण चालू करूया पावलं काढायला. आता तुम्ही सांगा मग कसा वाटायला लागला क्लिअरिटी मोबाईलची. चला मग आता चालू करूया ब्लॉग. तर गाईज आपल्याला लक्ष्मी मैयाचे पावलं काढायचे आहेत, तर आपल्याला सुरुवात इथून करावं लागेल कारण की हे आहे मेन गेट. तर चला मग काढूया. तर गाईज हे असं आहे आणि ज्यात रांगोळी आहे, किती छान म्हणजे टेक्नॉलॉजी काढलेली आहे. तुम्हाला ज्यात उलटं दिसत असेल पण मी तुम्हाला दाखवते. आता इथं काढूया आपण. तर गाईज बघा तुम्ही आता हे कसं दिसणार आहे, तुम्ही बघा आता मी तुम्हाला दाखवते. असं वाटायले ना खरंच लक्ष्मी मैया आले. हे बघा आमच्याकडे अशी पूजा केली जाते. इकडून हे असंच गणपती बाप्पाकडं आले, त्याच्यानंतर इकडून हे असं किचनकडून जात जात देवबाप्पाच्या मंदिराकडे आलेलं. तर गाईज माझी आता आंघोळ झालेली आहे आणि माझी पूजा पण झालेली आहे आणि देवबाप्पाची पण मी पूजा थोडीशी करून घेतलेली आहे. हे बघा पूर्ण बेल फूल हराळी वगैरे दुर्वा वगैरे सगळं चढवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतो त्या पण पावलं वगैरे काढले होते आणि माझी इकडली सुद्धा पूजा झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा
आता फक्त आरती राहिलेली आहे आणि देवासाठी नैवेद्य सुद्धा तयार झालेला आहे. आज बाप्पाला आहे शेवयाची खीर. तर आज आता बाप्पाला गरम गरम शेवयाच्या खीरनं आपण खुश करून टाकूया. तर आता दिवा लावायचे राहिले आणि आरती राहिल्या तर करून घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता बाप्पा जाईलेत आणि मला एवढं सॅड वाटायला लागले ना की आता हे मंडप जाणार, इथं सगळं सुनं सुनं वाटणार. बाप्पा आले होते तर किती फ्रेश आणि आनंदी वातावरण होतं घरात आणि आता बाप्पा जायला लागलेत. काही नाही गाईज, आपण पुढल्या वेळेस परत बाप्पाचं स्वागत करूया. तर चला मग आता आपण आरतीची, आता माझं सगळं झालेलंच आहे. आता फक्त मी पटकन रांगोळी काढून घेते आणि दिवा लावून घेते. मग आपण मी आणि आई मिळून आम्ही आरती करतो. आता रांगोळी दाखवते, मला तुम्ही सांगा कशी झालेली आहे. छान वाटायला का मला? मी न मोबाईलमध्ये बघता माझ्या मनाचं डिझाईन आहे हे आणि मी काढलेलं आहे. कसं वाटायला सांगा तुम्ही मला. तर चला मग आता आई वाट बघत आहे. आईची तब्येत खराब आहे पण तरी पण आज आईने मला मदत केली, कारण की ना माझी पण तब्येत खराब असल्यामुळे थोडंसं एकमेकांना मदत करून चालायचंय. तर चला आता आई थांबले, आता पटकन नैवेद्य पण थंड व्हायला लागले. तर आता आपण घेऊया आरतीसाठी. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, ओ वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता आपली आरती झालेली आहे. तर आता आपण देवाला आपण नैवेद्य दाखवूया. गणपती गणपती गजानना, लवकर या हो भोजना, आमचा गणपती सुंदर सोन्याचा उंदीर, आसन केले कमळाचे, बेल फूल भक्तीचे, सज्जन सज्जन काय करावे, पुढे येऊन नमस्कार करावे. देवा सगळ्यांना सुखानं आणि समाधानीनं ठेव आणि माझ्या गाईजला पण आणि सगळ्यांना पण. बस. तर गाईज आता मला आई सांगत आहे की कसं कसं भाजी बनवायची. आईची तब्येत लई खराब आहे पण आता मला तर तेवढी म्हणजे मी तेवढी शेप परफेक्ट नाही आहे, म्हणजे थोडं थोडं येतंय. पण आज सोयाबीनची भाजी करायची आहे जे की मला येत नाही. तर मी तुम्हाला सांगते. तर आता आईनं मला हे मसाला भाजायला ठेवायला सांगितलंय आणि एकीकडे पाणी उकळायला ठेवायला सांगितलंय. तर आता हे पाणी उकळायला ठेवायला सांगितलंय. पाणी उकळून मग हे पाणी उकळताना त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायचंय आणि ह्या मसाल्याला भाजून याला मिक्सरमध्ये काढायचं ना. आणि आई हे बघा इकडं खोबर हे करायली आहे. खोबर काय म्हणते, खोबर कुटायला. हा, खोबर कुटायला. मला कधी कधी गाईज ते शब्द सुचत नाहीत. तर आता आईच्या मदतीने मी छानपैकी भाजी बनवून घेते. तर गाईज इथं आमची भाजी तयार आहे, सोयाबीन ग्रेव्ही. तर आता इथं फ्राईड राईस बनवायची तयारी चालू आहे. भात बनवलं होतं पण आईने मला थोडंसं चव येण्यासाठी त्याला फ्राईड राईस बनवून घेऊया म्हणून. तर आता मी चपाती बनवत आहे. तुमच्याकडे पोळी म्हणतात का? आमच्याकडे तर ह्याला चपाती म्हणतात. तर चला मग चपाती किंवा पोळी बनवून घेऊया. गाईस बघा, मला चपाती करता येते. माझी पूर्ण चपाती फुगलेली आहे. बघा बघा, येते का नाही बघा. तर गाईज आता माझा पूर्णपणे स्वयंपाक पण झालेला आहे, सगळं आवरावरी झालेली आहे. तर आता आपण भेटूया संध्याकाळच्या गणपती बाप्पाच्या आरतीला, कारण की मी दिवसभराचं दाखवलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल आणि काही इंटरेस्टिंग पार्ट मी करणार नाही, तर मी दिवसभराचं काहीच दाखवू शकत नाही तुम्हाला. तर आता आपण डायरेक्ट भेटूया संध्याकाळच्या देवबाप्पाच्या आरतीला. चला. तर गाईज आता मनीषा आलेली आहे. तर मनीषाला हाय हाय. तर मनीषानं पण बघा 2 दिवस झालेत मोबाईल घेऊन. तर मनीषाला पण मी आत्ता दाखवलंय मोबाईल. तर तर त्याच्यामुळं आता आपण मनीषा मोबाईल कसा वाटला माझा? लय भारी. आता क्लिअर व्हिडिओ झालेत ना आपले. लय लोकांची शिकायत होती की व्हिडिओ ब्लर जायला लागलेत. सगळेजण मला जेवढे जण भेटायलेत ना तेवढे सगळेजण म्हणत होते तुझे एवढे छान फॉलोअर झालेत पण तुझा व्हिडिओ ब्लर झाला होता. झालं ना, आता क्लिअर झाले गाईज. तर आता लवकरात लवकर भरपूर प्रेम द्यायचे, फॉलो करायचे, लाईक करायचे आणि शेअर करा लवकरात लवकर लोकांना. तर चला, आता मनीषा पण आलेली आहे. तर आता मस्तपैकी आपण आरती करून घेऊया. मी प्रसाद पण आणलेला आहे. आता आपले गणपती बाप्पा जाणार आहेत. सॅड तर वाटतच आहे पण चला आता आपण करूया गणपती बाप्पाची आरती. आता मनीषा आरती आणि प्रसाद घेऊनच जा. तर चला मग आपण आरती करूया. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उठचे मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती गणपती गजानना, लवकर या हो भोजना, आमचा गणपती सुंदर सोन्याचा उंदीर, आसन केले कमळाचे, बेल फूल भक्तीचे, सज्जन सज्जन काय करावे, पुढे येऊन नमस्कार करावे.
तर आता बारी आलेली आहे पप्पांच्या जायची. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हे कलशाला पण आणायचं ना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.